काय आपण अल्डिहाइड, कीटोन आणि कार्बोक्सिलिक ऍसिड हा चॅप्टर सुरू केलेला होता. त्याच्यामध्ये आपण काय बघत होतो की मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड्स, कीटोन अँड कार्बोक्सिलिक ऍसिड. याच्यामध्ये काय करायचं आपल्याला डिफरंट मेथडने हे कंपाऊंड्स प्रिपेअर करायचे असतील. ओके, मग त्याच्यामध्ये आपण फर्स्ट मेथड कोणती बघितली होती, कशापासून प्रिपेअर केले? फ्रॉम असाइल क्लोराइड. ओके, जे काय असाइल क्लोराइड आहे याच्यापासून आपण जे कंपाऊंड्स प्रिपेअर केले, काय प्रिपेअर केलं अगोदर अल्डिहाइड आणि कीटोन. आता सपोज असं कन्सिडर करा की अगोदर काय बघितलं आपण प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड. ओके, प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड साठी कोणती रिएक्शन आहे? रिएक्शनचं नाव आठवत असेल, रोझेनमंड रिडक्शन. रोझेनमंड रिडक्शन रिएक्शन असेल. याच्यामध्ये काय करतो आपण, या रिएक्शन मध्ये असाइल क्लोराइड on treatment with hydrogen and palladium in the presence of barium sulfate, it gives aldehyde. ओके, या रिएक्शन्स बघितल्यात आपण. त्याच्यानंतर काय, प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड झालंय, प्रिपरेशन ऑफ कीटोन. कशा पद्धतीने प्रिपेअर केलं आपण? असाइल क्लोराइड ऑन ट्रीटमेंट विथ डायअल्किल cadmium in presence of CH2 carbon dioxide. ओके, it gives ketone. ही एक रिएक्शन बघितली. कशापासून प्रिपेअर केले? असाइल क्लोराइड पासून. त्याच्यानंतर सेकंड काय होतं, फ्रॉम नायट्राइल्स. नाही गरज राईट करण्याची, आपण बघितलंय ना, फक्त एक रिवाइज करतोय. नायट्राइल्स पासून मग काय प्रिपेअर केलं अगोदर? सपोज अल्डिहाइड. ओके, कोणती रिएक्शन आहे नायट्राइल्स पासून अल्डिहाइड प्रिपेअर करण्याची? ते मास्क लावा रे. कोणती रिएक्शन आहे? कोणती रिएक्शन आहे? स्टीफन रिएक्शन. ओके, स्टीफन रिएक्शन मध्ये काय बघितलं आपण? नायट्राइल्स ऑन ट्रीटमेंट विथ काय होतं? नाही झाली की रिएक्शन? इथून स्टार्ट करायचं मग नायट्राइल्स पासून. फ्रॉम नायट्राइल्स पासून काय करायचं असेल? एकदा अल्डिहाइड प्रिपेअर करायचं असेल, एकदा कीटोन प्रिपेअर करायचं असेल. ओके, त्याच्यामध्ये फर्स्ट आहे प्रिपरेशन ऑफ अल्डिहाइड. ओके, कोणती रिएक्शन आहे? तो होता लास्ट लेक्चर. रिएक्शनचं नाव स्टीफन रिएक्शन. स्टीफन रिएक्शन काय? नायट्राइल्स ऑन ट्रीटमेंट विथ हाइड्रोजन in presence of stannous chloride, SnCl2, stannous chloride and HCl, it gives
stannous chloride and HCl. It gives imine hydrochloride. Sir, what is that imine? Imine hydrochloride, which on hydrolysis use aldehyde. हे बघा, तुम्ही क्वेश्चन विचारा. मी असं म्हणत नाही की क्वेश्चन विचारू नका किंवा क्रॉस करू नका, पण जे काही मी सांगतो ना ते आधी मला फिनिश करू द्या. फर्स्ट मला ते सांगू द्या आणि त्याच्यानंतर सेकंड पॉइंटला जाण्याच्या बिफोर तुम्हाला काही डिफिकल्टीज असेल तुम्ही विचारा. मी जेव्हा एक्सप्लेन करत असतो मध्ये मध्ये बोलू नका. हे सांगतोच आहे ना. आता स्टेटमेंट लिहून दिले. समजा स्टेटमेंट झाल्याच्या नंतर रिॲक्शन बघणारच आहे आपण किंवा एक्झाम्पल्स बघणारच आहे, म्हणजे ते एक्सप्लेन होणारच आहे ना. नायट्राइलचा फॉर्म्युला काय असेल? RC ट्रिपल बॉन्ड N. नायट्राइल्स ऑन ट्रीटमेंट विथ हायड्रोजन. हायड्रोजनची ऍडिशन करतो म्हणजे त्या रिएक्शनला काय म्हणतो आपण? त्या रिडक्शन रिएक्शन. ओके. इन प्रेझेन्स ऑफ स्टॅनस क्लोराइड अँड HCl. ओके. हायड्रोजनची ऍडिशन केल्याच्या नंतर काय होईल? एक पाय बॉन्ड ब्रेक होईल. या कार्बन वरती एक हायड्रोजन ऍड होईल, याच्यावरती एक हायड्रोजन ऍड होईल. म्हणजे अशा पद्धतीने RC डबल बॉन्ड N, इथे एक हायड्रोजन ऍड होईल आणि इथे एक हायड्रोजन ऍड होईल. आणि त्याच्या क्लोज विसिनिटीला काय असेल? HCl. इथे काय असेल मग प्रेझेंट? HCl असेल. ओके. जिथे कार्बन डबल बॉन्ड नायट्रोजन असतो ना, ज्या कंपाऊंड मध्ये कार्बन डबल बॉन्ड नायट्रोजन, त्याला म्हटलं जातं इमाइन्स. ओके. जिथे कार्बन डबल बॉन्ड नायट्रोजन आहे त्याला म्हटलं जातं इमाइन्स आणि इथे HCl आहे म्हणून इमाइन्स हायड्रोक्लोराइड. इमाइन हायड्रोक्लोराइड. आणि मग याचा हायड्रोलिसिस केल्याच्या नंतर ऑन हायड्रोलिसिस इट गिव्स RCOH. अल्डिहाइड असेल, मग साइड प्रॉडक्ट असेल NH4Cl अमोनियम क्लोराइड. अशा पद्धतीने सिंपल रिएक्शन आहे की नायट्राइलचं कन्वर्जन कशामध्ये केलंय तुम्ही? अल्डिहाइड. नायट्राइलचं कन्वर्जन अल्डिहाइड मध्ये विथ द हेल्प ऑफ स्टॅनस क्लोराइड. ओके. रिडक्शन रिएक्शन असेल त्याला म्हटलं जातं स्टीफन रिएक्शन. ही रिएक्शन त्याच्यामध्ये एखादं एक्झाम्पल देतो. CH3C ट्रिपल बॉन्ड N ऑन रिडक्शन विथ स्टॅनस क्लोराइड आणि HCl. प्रॉडक्टचं नाव सांगा काय असेल? लास्ट प्रॉडक्ट जो काय अल्डिहाइड फॉर्म होणार आहे त्याचं नाव काय असेल? काय असेल प्रॉडक्टचं नाव? फर्स्ट स्टेप मध्ये काय होतं? हायड्रोजन ऍड होतं तिथं, म्हणजे CH3CH डबल बॉन्ड NH आणि HCl. इमाइन हायड्रोक्लोराइड आहे, त्याचं हायड्रोलिसिस केल्याच्या नंतर CH3COH. ओके. इथून बॉन्ड ब्रेक होतो CH3COH, म्हणजे तुम्हाला काय होईल? अल्डिहाइड फॉर्म. ओके. अल्डिहाइड फॉर्म. समजा आणखी एखादी रिएक्शन आहे PHC ट्रिपल बॉन्ड N. ओके. SnCl2 in presence of HCl. प्रॉडक्टचं नाव? ओके, व्हेरी गुड. PHC डबल बॉन्ड OH. ओके. याचं नाव काय असेल? बेन्झाल्डिहाइड. बेन्झाल्डिहाइड. ओके. याचं नाव असेल ऍसेटाल्डिहाइड. ऍसेटाल्डिहाइड. अल्डिहाइडचं प्रिपरेशन केलं आपण कशापासून? नायट्राइल्स पासून. आता याच्यानंतर कशाचं प्रिपरेशन करायचं असेल? कीटोन. हे झालंय का नोट करून? पटपट ज्यांचं बाकी असेल ना त्याने पटपट मेन्शन करायचं.
पटपट लिहा फक्त. हे काय तुमच्या बुक मध्ये असणारच आहे, फक्त अंडरस्टँडिंग महत्वाची आहे. एखादा कन्सेप्ट तुम्हाला कशा पद्धतीने समजतो, ओके, त्याच्या बेसिस वरती आणखी काही एक्झाम्पल्स दिले, तुम्ही कशा पद्धतीने सॉल्व्ह करता त्याच्यावरती डिपेंड. हे झालंय? No, sir. याच्यानंतर सेकंड रिॲक्शन होती. प्रिपरेशन ऑफ कीटोन. ओके, प्रिपरेशन ऑफ कीटोन फ्रॉम नायट्राइल्स, म्हणजे RC ट्रिपल बॉन्ड N नायट्राइलचं स्ट्रक्चर असेल आणि कीटोन RC डबल बॉन्ड OR कीटोन फॉर्म करायचं असेल. ओके, नायट्राइल्स on treatment with Grignard reagent, nitriles on treatment with Grignard reagent followed by hydrolysis, it gives ketones. ओके, नायट्राइल्स पासून तुम्हाला कीटोनचं प्रिपरेशन करायचं. नायट्राइलचा फॉर्म्युला RC ट्रिपल बॉन्ड N ऑन ट्रीटमेंट विथ RMGX, दॅट इज ग्रिग्नार्ड रिएजंट. ओके, जो काही अल्किल ग्रुप असणार आहे त्याच्यावरती निगेटिव्ह चार्ज, मॅग्नेशियम मेटल वरती पॉझिटिव्ह चार्ज. ओके, R मायनस जो असेल ना या कार्बन वरती अटॅक करेल आणि हा कशावरती अटॅक करेल, मॅग्नेशियम मेटल. म्हणजे अशा पद्धतीने RCr डबल बॉन्ड N MgX हा कॉम्प्लेक्स फॉर्म होईल. ओके, आणि जेव्हा तुम्ही या कॉम्प्लेक्सचं हायड्रोलिसिस करणार, हायड्रोलिसिस म्हणजे वॉटर मॉलिक्युलची ऍडिशन, इथून हा बॉन्ड ब्रेक होईल आणि तिथे काय होईल, ऑक्सिजन ऍड होईल, म्हणजे RC डबल बॉन्ड OR आणि साइड प्रॉडक्ट असेल MgXOH प्लस अमोनिया. It gives ketone. ओके, जे काय नायट्राइल्स आहे, नायट्राइल्स पासून तुम्ही कशाचं प्रिपरेशन केलंय, कीटोनचं. नायट्राइल्स ऑन ट्रीटमेंट विथ ग्रिग्नार्ड रिएजंट फॉलोड बाय हायड्रोलिसिस, इट गिव्स कीटोन. आता मला सांगा, ओव्हरऑल रिएक्शन मध्ये बघितलं तुम्ही, इथे काय एकच अल्किल ग्रुप आहे, इथे किती आहेत, 2 आहेत. हा दुसरा अल्किल ग्रुप कुठून आला असेल, हा सेकंड अल्किल ग्रुप कुठून आला असेल, या ग्रिग्नार्ड रिएजंट मधून. म्हणजे जेव्हा तुम्हाला प्रेडिक्टिव्ह प्रॉडक्ट लिहायचा असेल, सपोज CH3C ट्रिपल बॉन्ड N आणि सेम रिएक्शन आहे CH3MgBr. ओके, फॉलोड बाय हायड्रोलिसिस. तुम्हाला सपोज डायरेक्टली प्रॉडक्ट लिहायचं असेल, त्या प्रॉडक्टचं नाव सांगा काय असेल, म्हणजे रिएक्टंट बघा आणि त्याच्यावरून प्रॉडक्टचं नाव सांगा. CH3COCH3 डायमेथिल कीटोन किंवा एसिटोन. ओके, त्या पद्धतीने नाव घ्यायचं. म्हणजे इथे जो अल्किल ग्रुप आहे तो ऍड झाला. आता आणखी एखादं एक्झाम्पल आहे PHC ट्रिपल बॉन्ड N. सर कोणाला PHC ट्रिपल बॉन्ड N, सपोज C2H5 MgCl. इथे कोणता प्रॉडक्ट फॉर्म होईल,